नमस्कार, सुप्रभात. मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने. मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नाही. अमित शहांशी सीएम पदाबाबत काहीही चर्चा झाली नाही. अजितदादांनी दावा फेटाळला. बिहार पॅटर्न राबा, मला मुख्यमंत्री पद द्या, बैठकीत दादांचा शहांसमोर प्रस्ताव. तर 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदेदादांना प्रस्ताव. द हिंदू या इंग्रजी दैनिकाचं वृत्त. द हिंदूच्या वृत्तात तथ्य नाही. अजित पवारांकडून अमित शहांना असा कोणताही प्रस्ताव नाही. सुनील तटकरे यांची TV9 मराठीला माहिती. दादांनी सीएम पद मागितल्याची अफवा. कोण सीएम होणार हे निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. रावसाहेब दानवे यांचं विधान. अजित पवार मुख्यमंत्री पदाची मागणी करतील असं वाटत नाही. महायुतीत भाजप मोठा पक्ष, त्यांच्याकडेच मुख्यमंत्री पदासाठी अनेक इच्छुक. द हिंदूच्या बातमीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं माझं मत. मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर दादांकडून भूमिका स्पष्ट. विधानसभेत आम्ही महायुती म्हणून लढणार. महायुतीत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम नाही. मैत्रीपूर्ण लढतीवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. आमच्याकडे होणारे इन्कमिंग थांबवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीची भाजपची कल्पना. जयंत पाटील यांची महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीवर प्रतिक्रिया. लोकपोलच्या सर्व्हेत महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत. महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपला 62 ते 67 जागा मिळतील. रोहित पवारांचा दावा. तर अजितदादा गटाला 7 ते 11 जागा आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील. रोहित पवारांकडून सर्व्हे ट्विट. महाराष्ट्राच्या सर्व विभागातून मवियाला पाठबळ मिळणार. सर्व्हे आणि वस्तुस्थिती अशीच असल्याचं विजय वडेट्टीवार यांचा दावा. पहिल्या सर्व्हेपासून आतापर्यंत भाजपवाले थकून गेले, मात्र परिस्थिती सुधरत नाही. भाजपवर वडेट्टीवारांचा निशाणा. निवडणूक जितकी पुढे जाईल तेवढं अजून परिस्थिती खराब होते आणि जनतेने ठरवलेलं आहे आघाडीच्या बाजूने उभं राहायचं, असाही वडेट्टीवारांनी वर्तवला विश्वास. आम्ही सर्व्हेवर काम करत नाही. महायुतीचं सरकार येईल हे सांगायला सर्व्हेची गरज नाही. ओपिनियन पोल आणि फॉरकास्टर लोकपोलच्या सर्व्हेवरून दरेकरांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या जाणार. समसमान जागांची आमची मागणी. एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते. अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य. निवडणूक संपर्क प्रमुख नियुक्त होण्यास सोमय्या यांचा नकार. मला न विचारता निवडणूक संपर्क प्रमुख का नेमलं? मी भाजपचा सदस्य, मला इतर नियुक्ती नको. किरीट सोमय्या यांचे रावसाहेब दानवे यांना पत्र लिहित खदखद व्यक्त. निवडणूक प्रचार समितीमधून नाव वगळल्याने प्रसाद लाड नाराज असल्याची माहिती. तर माझा पक्षावर आणि नेत्यांवर पूर्ण विश्वास. शहा फडणवीस निश्चितपणे माझ्यावर चांगली जबाबदारी देतील. लाड यांच्याकडून विश्वास व्यक्त. मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरणार. फडणवीसांनी मराठ्यांविरोधात टीम तयार केली आहे. मराठा समाजाच्या विरोधात जाणाऱ्यांना मराठे धडा शिकवणार. जरांगेंचा इशारा. मनोज जरांगेंमध्ये मस्ती आणि माज अवतारला. जरांगेंनी फडणवीसांच्या कुटुंबावर वैयक्तिक हल्ला केला. प्रसाद लाड यांची टीका. आता सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे. तरुणांना वाटतं पहिली संधी दवडता कामा नये. योगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेवरून अजित पवारांचा टोला. बारामतीतील सरकारी कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना डावलल्याची चर्चा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात पत्रिकेत सुनेत्रा पवार आणि दादांच्या खासगी सचिवाचंच नाव, पण शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचं नाव वगळलं. बारामतीतील शासकीय कार्यक्रमाच्या बॅनरवर पवारसाहेब, अजितदादा आणि माझंही नाव नाही. तसंच पवारसाहेब आणि मला निमंत्रण देखील नाही. कार्यक्रमाच्या बाबतीत प्रोटोकॉल पाळला गेला नाही. प्रोटोकॉलमध्ये बदल केले असतील तर आम्हाला अवगत करावं. सुप्रिया सुळेंचं सरकारला उद्देशून ट्विट. सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर. बारामतीमधील अनेक गणेश मंडळांना भेट देणार. तर योगेंद्र पवार यांची बारामतीत स्वाभिमान यात्रा. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आज सरकारच्या शिष्टमंडळात सोबत बैठक. सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात बैठक. मुख्यमंत्र्यांचा ठाण्यातील किसननगरमधील बहिणींशी संवाद. खात्यात पैसे आलेत का? मुख्यमंत्र्यांकडून बहिणींची विचारपूस. खात्यात पैसे आलेत का? मुख्यमंत्र्यांनी बहिणींची केली विचारपूस. देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआय करून माझ्यावर गुन्हा दाखल. फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते. अनिल देशमुख यांचं वक्तव्य. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गावभेटी कार्यक्रमात पुन्हा गोंधळ. धाराशिवमधील परंडा तालुक्यातील खंडेश्वरी बाडीतील कार्यक्रमात गोंधळ. सावंतांना प्रश्न विचारणाऱ्या गावकऱ्यांना सावंतांच्या समर्थकांनी धमकावलं.
भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या बहिणीनं घेतली शरद पवारांची भेट. पुण्यातील मोदी बागेत गायत्री कुपेकरांनी पवारांची भेट घेतली. भेटीचं कारण स्पष्ट. अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडेंनी घेतली शरद पवारांची भेट. विलास लांडे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा. वैशाली नागवडे अजित पवारांच्या भेटीला. वैशाली नागवडे यांनी चाकणकरांच्या विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला होता. भाजपात जाण्याची इच्छा नव्हती, पण भाजपच्या हायकमांडने आग्रह केल्याने दिल्लीत जाऊन पक्षप्रवेश केला. TV9 मराठीच्या मुलाखतीतून एकनाथ खडसेंचा मोठा दावा. JP नड्डांनी मफलर घातल्यानं माझा भाजपमध्ये प्रवेश. महाजन फडणवीसांकडून विरोध असू शकतो. नड्डांचा प्रभाव कमी होतोय की काय, मनात प्रश्न. एकनाथ खडसेंकडून शंका व्यक्त. एकनाथ खडसे यांची भूमिका स्वार्थी. खडसेंना एकाच घरात सगळे पक्ष आणि पदं हवी आहेत. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुलीला मंत्री करायचे. गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका. पराभव होतो असं वाटल्याने महायुतीकडून योजनांना आता सुरुवात. एकनाथ खडसेंची टीका. मविया सध्या जोरात असून महायुतीबद्दल लोकांमध्ये नाराजी असल्याचाही निशाणा. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीत एकमतानं ठराव पारित. गुलाबी जॅकेट घालणाऱ्यांना सर्व्हेनुसार फक्त 7 ते 11 जागा मिळतात. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. राजकारण नाचवणाऱ्यांना बाजूला करण्याची वेळ आली. अमोल कोल यांची टीका. सोलापूर जिल्ह्यात मवियाच्या बाजूने वातावरण. माळशिरसमधून उत्तमराव जानकर आमचे उमेदवार असतील. धैर्यशील मोहिते पाटलांची पवारांसोबतच्या भेटीनंतर प्रतिक्रिया. अजितदादा बारामतीतल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळाला भेटीला न आल्याने शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी दादांच्या फोटोला काळं कापड लावलं. विनंती करूनही दादा भेटीला न आल्याचा आरोप. दादांच्या फोटोवर काळं कापड टाकल्यानंतर अजित पवारांचे कार्यकर्ते आक्रमक. दादांच्या कार्यकर्त्यांनी सुरेंद्र जेवरींचा बॅनरवरील फोटोच फाडला. एवढा हट्टीपणा बरा नाही. फोटोला काळं कापड लावणाऱ्या कार्यकर्त्याला दादांचा सल्ला. तर ही महायुती आहे. खालच्या लोकांकडे बारकाईने लक्ष द्यायला शक्य नाही. अजितदादांची प्रतिक्रिया. ही जेवरींची वैयक्तिक भूमिका. पक्षाशी त्याचा काही संबंध नाही. घडलेल्या घटनेचा निषेध. वरिष्ठ कारवाई करतील. शिंदे गटाच्या पुणे संपर्क प्रमुख गीतांजली ढोणे यांची भूमिका. भाऊसाहेब चिकटगावकर ठाकरे गट सोडणार. चिकटगावकर वैजापूरचे माजी आमदार शरद पवार गटात जाऊन विधानसभा लढण्याच्या तयारीत. आमदार अनिल परब यांना दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी दिलासा. 2016 ते 17 आणि 2019 ते 20 मूल्यांकन वर्षासाठी प्राप्तिकर विभागाने बजावलेल्या नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द. मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर. सूत्रांची माहिती. पोलीस चौकशीत जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असल्याची शक्यता. मुंबई महापालिका कार्यकारी लिपिक भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना मोठा दिलासा. भरतीतील 10वी आणि पदवी प्रथम प्रयत्नात उत्तीर्णाची अट रद्द. अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर. पुढील सुनावणी बुधवारी होण्याची शक्यता. साताऱ्यातील कोयनानगर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का. रात्री 9:10 भूकंपाचा धक्का. जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजातून 9,432 तर उजव्या कालव्यातून 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या. पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त 2 गणेशोत्सव विशेष रेल्वे गाड्या चालवणार. एसटीचा विस्तार होणार. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेस येणार. 2000 नव्या गाड्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे. नाशिकच्या मालेगावमधील प्रसाद पवार यांनी साकारला शेर शिवराय नावाचा गणपती सजावट देखावा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची साकारली प्रतिकृती. मुंबईच्या करी रोडचा कैवारी बाळगोपाळ सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळाकडून पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना. अनंत अंबानींची लालबागच्या राजा मंडळाला भेट. पहाटे लालबागच्या राजाला भेट देत घेतलं मनोभावे दर्शन. लोकसभेप्रमाणेच विधानसभेचे निकाल येतील, त्यामुळे सत्ताधारी निवडणूक पुढे ढकलतायत. सर्वेत चांगलं यश मिळत नसल्यानं निवडणुका लांबवण्याचा प्रयत्न. जळगावमधील शरद पवार गटाचे सतीश पाटील यांची महायुतीवर टीका. जळगावातील खड्डेमय झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरूनच राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या ताफ्यासह प्रवास. राज्यपालांच्या भेटीदरम्यान विरोधक तसंच सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून महामार्गाबाबतच्या दुरावस्थेबाबत प्रश्न. जळगावच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात शांतता समितीची बैठक. आगामी अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद सण शांततेत आणि सहकार्याने साजरे करण्याचे जिल्हा पोलीस दलाचे आवाहन. नंदुरबार जिल्हा सोयी सुविधांपासून नागरिक अजूनही लांबच. सातपुड्यांच्या दुर्गम भागात आजही रस्ते नसल्याने गाढवावरून घरगुती सामान घेऊन जाण्याची वेळ. वाशिम जिल्ह्यात 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान 106 मिलीमीटर पावसाची नोंद. सोयाबीन, कपाशी, तूर आणि मूग पिकाचं नुकसान. सांगली जिल्ह्यात लसूणाचे भाव गगनाला भिडले. आवक नसल्याने लसूण प्रति किलो 400 रुपयांवर.
नाफेड कांदा खरेदीत घोटाळा, शेतकऱ्यांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार निवारणीसाठी नाफेडचे वरिष्ठ अधिकारी पिंपळगावात. जालना जिल्ह्यातील 11,958 हेक्टरवर मोसंबीची लागवड, मात्र हवामान बदलामुळे मोसंबीची फळगळती. जीटी रुग्णालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा, महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या चतुर्थ श्रेणी आणि तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची 199 पदं रिक्त. रिझर्व्ह बँकेकडून ॲक्सिस आणि एचडीएफसीला दंड, बँकिंग नियमन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन आणि व्याजदरासंबंधाने काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ॲक्सिस बँक आणि एचडीएफसी बँकेला एकत्रित 2.91 कोटी रुपयांचा दंड. टाटा मोटर्सकडून वेगवेगळ्या मॉडेलच्या ईव्हीच्या किमतीत 3 लाखांपर्यंत कपात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक महामंडळाला एकाच वेळी 50 कोटी रुपये मंजूर. धाराशिवच्या परंडा तालुक्यात कोट्यावधींच्या विकास कामांचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन. खैरी नदीवरील पुलासह विविध विकास कामांचं उद्घाटन. स्वच्छ वायू सर्वेक्षण निकालात नाशिक शहराची कामगिरीत घसरण. देशातील 47 शहरांच्या स्पर्धेत नाशिक 23व्या क्रमांकावर.